मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात। आजच्या स्टोरीचं नाव आहे 3 बहिणींचं घर, द हाऊस ऑफ 3 सिस्टर्स। या स्टोरीत 3 बहिणी आहेत, त्या आपल्या घराचं संरक्षण कसं करतात ह्या स्टोरीतून सांगितलेलं आहे। तर इंग्रजीमध्ये वाक्य कशी बनवलेली आहेत ती लक्ष देऊन ऐका, बघा आणि तुम्हीही प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप करू नका। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। एका गावात 3 बहिणी राहायच्या। इन अ विलेज 3 सिस्टर्स लिव्ड। इन अ विलेज 3 सिस्टर लिव्ड। इन अ विलेज म्हणजे एका गावात 3 सिस्टर्स लिव्ड म्हणजे 3 बहिणी राहायच्या। त्यांचं एक छोटं पण खूप सुंदर घर होतं। They had a small but very beautiful house. They had a small but very beautiful house. They had a small म्हणजे त्यांच्याकडे एक छोटं but very beautiful house परंतु अतिशय खूप सुंदर घर। They had a small but very beautiful house म्हणजे त्यांच्याकडे एक छोटं पण अतिशय सुंदर घर होतं। मोठी बहीण शांत होती। The eldest sister was calm. The eldest sister was calm. eldest sister म्हणजे मोठी बहीण, calm म्हणजे शांत। The eldest sister was calm म्हणजे मोठी बहीण शांत होती। मधली बहीण खूप समजूतदार होती। The middle one was very understanding. The middle one was very understanding. आणि लहान बहीण खूप खोडकर होती। And the youngest was very mischievous. And the youngest was very mischievous. Mischievous म्हणजे खोडकर, youngest म्हणजे लहान। And the youngest was very mischievous. लहान बहीण खूप खोडकर होती। त्या तिघी मिळून घर सांभाळायच्या। Together they took care of the house. Together they took care of the house. They took care of the house म्हणजे त्या घराची काळजी घ्यायच्या किंवा त्या घर सांभाळायच्या। Together म्हणजे एकत्र। सकाळी लवकर उठून मोठी बहीण घर झाडायची। In the morning the eldest sister would sweep the house. In the morning the eldest sister would sweep the house. Sweep म्हणजे झाडू मारणे। In the morning म्हणजे सकाळी, the eldest sister would sweep the house म्हणजे मोठी बहीण सकाळी घराला झाडू मारायची किंवा घर झाडायची। मधली बहीण स्वयंपाक करायची। The middle one would cook. The middle one would cook. Cook म्हणजे स्वयंपाक करणे। आणि लहान बहीण फुलं आणून घर सजवायची। The youngest would bring flowers to decorate the home. The youngest would bring flowers to decorate the home. Decorate म्हणजे सजवणे, bring म्हणजे आणणे। The youngest would bring flowers to decorate the home. घराला सजवायला लहान बहीण फुलं आणायची किंवा लहान बहीण फुलं आणून घर सजवायची। एक दिवस गावात वादळ आलं। One day a storm came to the village. One day a storm came to the village. One day म्हणजे एक दिवस, a storm came to the village म्हणजे गावात वादळ आलं। जोराचा वारा सुटला आणि पाऊस सुरू झाला। Strong winds blew and rain started pouring. Strong winds blew and rain started pouring. Strong म्हणजे मजबूत किंवा जोराचा, winds म्हणजे वारा, blew म्हणजे वाहणे, pouring म्हणजे ओतणे। Strong winds blew म्हणजे जोराचा वारा सुटला and rain started pouring म्हणजे आणि पाऊस सुरू झाला। झाडं वाकली, छप्पर उडू लागलं। Trees bent and roofs began to fly off. Trees bent and roofs began to fly off. Bent म्हणजे वाकली, roofs म्हणजे छप्पर, began to fly off म्हणजे उडायला सुरुवात झाली।
ट्रीज बेंट म्हणजे झाडं वाकली. अँड रूफ्स बिगॅन टू फ्लाय ऑफ म्हणजे छप्पर उडायला सुरुवात झाली किंवा उडू लागले. पण 3 बहिणींनी मिळून घरांचं संरक्षण केलं. बट द 3 sisters protected their house together. त्यांनी दारं बंद केली. They closed the doors. क्लोज म्हणजे बंद केले. They closed the doors म्हणजे त्यांनी दारं बंद केली. खिडक्या लावल्या. Shut the windows. आणि एकमेकींना धीर दिला. And supported each other with courage. Courage म्हणजे धैर्य, साहस. each other म्हणजे एकमेकांना. Support म्हणजे पाठिंबा दिला. And supported each other with courage म्हणजे त्यांनी एकमेकींना धीर दिला. वादळ गेल्यावर गावकरी पाहण्यासाठी आले. After the storm passed, the villagers came to see. After the storm passed, the villagers came to see. After the storm passed म्हणजे वादळ गेल्यावर. The villagers म्हणजे गावातले लोक किंवा गावकरी. Came to see म्हणजे पाहायला आले. After the storm passed, the villagers came to see. वादळ गेल्यावर गावकरी पाहण्यासाठी आले. त्यांनी पाहिलं की 3 बहिणींचे घर अजूनही मजबूत आहे. They saw that the 3 sisters' house was still strong. They saw that the 3 sisters' house was still strong. They saw that म्हणजे त्यांनी पाहिलं की the 3 sisters' house तिघी बहिणींचे घर was still strong म्हणजे अद्यापही मजबूत होते. They saw that the 3 sisters' house was still strong. त्यांनी पाहिलं की तिघी बहिणींचे घर अद्यापही मजबूत होते. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. Everyone praised them. Everyone म्हणजे प्रत्येकजण. Praise म्हणजे स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे किंवा कौतुक करणे. Everyone praised them म्हणजे सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. त्या दिवसापासून गावात प्रत्येकाने आपल्या घरासाठी एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. From that day on, everyone in the village started helping each other with their homes. From that day on, everyone in the village started helping each other with their homes. From that day on म्हणजे त्या दिवसापासून. Everyone in the village गावातील प्रत्येकाने started helping each other with their homes म्हणजे त्यांच्या घरासह एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. आणि 3 बहिणी गावात एक आदर्श बनल्या. And the 3 sisters became a role model in the village. And the 3 sisters became a role model in the village. Role model म्हणजे आदर्श. became म्हणजे बनल्या. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा. प्लीज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना इंग्रजी शिकायची असेल तेही इंग्रजी शिकू शकतील. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणू शकेल. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.